इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पाणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच पाणी वाचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याच्या वापराबाबत साक्षरता निर्माण होणं गरजेचं आहे. याविषयीच जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो. तर याच अनुषंगाने याविषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. 22 मार्चच्या जागतिक जलदिनाचं आयोजन नेमकं कोण करतं? 22 मार्चला जो जागतिक जलदिन साजरा केला जातो याचं आयोजन युनेस्को नावाची जी संस्था आहे, युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची एक ती शाखा आहे, त्यांच्या मार्फत केलं जातं. आणि 1993 सालापासून हा जो जागतिक जलदिन आहे हा साजरा केला जातो. साधारणपणे दरवर्षी कोणत्या तरी एका अन्य संस्थेबरोबर युनेस्को स्वतः एक कार्यक्रम आयोजित करतं जो जागतिक पातळीवरचा असतो. आणि त्यामुळे यावर्षीचा मुख्य कार्यक्रम जो आहे तो इटलीमधल्या व्हेनिस नावाचं शहर आहे, तर त्या शहरामध्ये तो होणार आहे. आणि तिथली एक स्वयंसेवी संस्था आहे जी पाण्यामध्ये काम करते, त्यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होईल. हा दिवस दरवर्षी एका विशिष्ट थीमवर आधारित असतो जो पाण्याच्या समस्येच्या एका विशिष्ट पैलूवरती लक्ष केंद्रित करतो. तर यावर्षीच्या या दिनासाठी थीम किंवा घोषवाक्य आणि केंद्रीय संकल्पना थीम काय आहे? मध्यवर्ती संकल्पना असते जी दरवर्षी करता असते आणि मग त्याला अनुसरून काही घोषवाक्य किंवा घोषणा अशा तयार केल्या जातात. तर या वर्षाकरता म्हणजे 2026 पासूनच्या पुढच्या जलदिनापर्यंतच्या करता म्हणून वॉटर अँड जेंडर अशी मुळात संकल्पना आहे. अर्थात ती इंग्रजीतून मुळात मांडली, मराठीमध्ये सांगायचं झालं तर पाणी आणि लिंगभाव असं त्याच्यातली संकल्पना आहे. आणि ही संकल्पना असण्याचं कारण असं आहे की पाण्याशी वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे जोडलेली आहेत आणि पाण्याशी वेगवेगळ्या संस्कृतींमधलं नातं पण वेगळं आहे. म्हणजे शहरामध्ये पुरुष आणि स्त्रिया ह्यांचं पाण्याशी असलेलं नातं कदाचित फारसं वेगळं नसेल, पण ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्या समुदायांमध्ये किंवा नेहमी आपल्याला असं वाटतं की महिलांचं नातं जास्त आहे, पण असं नेहमीच नसतं. म्हणजे मासेमारी करणाऱ्या समुदायांमध्ये पुरुष पाण्याशी अधिक जास्त जोडलेले आहेत. तर त्यामुळे पाण्याशी नातं वेगळं आहे आणि हे नातं समजून घेणं, ते अधिक चांगलं करणं याकरता म्हणून वॉटर अँड जेंडर अशी थीम निवडलेली आहे. सर, या घोषवाक्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? अपेक्षा अशी असते की एखादा दिन जेव्हा साजरा होतो जागतिक पातळीवर त्यावेळेला त्या संबंधीची अधिक माहिती होणं, जागृती होणं हा एक भाग आहे, पण हा फार छोटा भाग असतो. अपेक्षा अशी असते की काहीतरी कृती व्हावी. आणि मग आता असं आहे की जसं पाणी आणि मग पाण्याचा खूप जवळचा संबंध स्वच्छतेशी आहे. आणि मग हे पाणी आणि स्वच्छता या दोन म्हणजे अविभाज्य गोष्टी आहेत. खरं म्हणजे असं आहे की संयुक्त राष्ट्र संघाने जी शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG जी ठरवली आहेत ती जी आहेत त्यातलं 6वं उद्दिष्ट जे आहे ते सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता असंच आहे. वॉटर अँड सॅनिटेशन फॉर ऑल असं ते मुळातलं उद्दिष्ट आहे. आता असं आहे की हे 2030 पर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे. मग 2030 पर्यंत जर का हे साध्य करायचं असेल तर त्याकरता थोडा जोर लावायला पाहिजे. तर त्याकरता म्हणून त्याच्याशी संबंधित ही संकल्पना आहे की सर्वांनी म्हणजे स्त्री पुरुष निरपेक्ष, आणि नुसतं स्त्री पुरुष असं नाही, म्हणजे आपण थोडं लिंगभाव म्हटलं की फार चुकीच्या नजरेने पाहतो, तर वेगवेगळे वयोगट, वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारी मंडळी ह्या सगळ्यांचा पाणी जपणं, पाणी टिकवणं, पाण्याचा जागरूकपणे वापर करणं आणि कमीत कमी पाण्यामधून अधिकाधिक प्रभावी स्वच्छता मिळवणं, तर ह्यामधला सहभाग वाढावा अशी मूळची कल्पना आहे. त्यामुळे वर्षभर जे काही आयोजन करायचं आहे ते सगळं या मूळ संकल्पनेला धरून असावं अशी त्यातली कल्पना आहे. तर सर, तुम्ही म्हणालात की प्रत्येक वयोगटाचा याच्याशी संबंध आहे म्हणजे पाणी वापराशी. तर या जलदिनाच्या संदर्भाने सामान्य लोकांनी काय करायला हवंय? महत्वाचं असं आहे की पाणी आपल्याला सतत लागतं आणि वेगवेगळ्या कारणांकरताही लागतं. खरं म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात पण लागतं आणि त्यामुळे त्याची उपलब्धता टिकवणं हा एक भाग झाला. पाण्याची उपलब्धता निसर्गामध्ये आहेच आहे, पण ती टिकवायला पाहिजे. आता असं दिसतंय की तिचा ऱ्हास होत चाललाय. आता ती टिकवण्यामधल्या अनेक अडचणी आहेत, त्यातली एक अडचण वाढता वापर ही आहे. आणि मग ती सोडवायची असेल तर कार्यक्षम वापर म्हणजे
वापर बंद करणे हे काही फारसं शहाणपणाचं होणार नाही, कारण मग स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे मग कार्यक्षम वापरामध्ये परत 2 गोष्टी असतात. एक भाग असा असतो की तंत्रज्ञानामुळे तो कार्यक्षम होतो, जसं की एरेटेड नळ, म्हणजे आपण बघतो की आजकाल नळ असे आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आणि हवा यांचं मिश्रण येतं आणि आपल्याला शेवटी जोरात येणारं पाणी हवं असतं, खूप पाणी हवं असतं असं नाही. तर मग असं काहीतरी पाणी आणि हवाचं मिश्रण वापरलं तर कमी पाण्यामध्ये जास्त प्रभाव मिळतो. तर त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षमता वाढवणं हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग अर्थातच हा आहे की आपल्या सवयी थोड्या सुधारणं. आणि ह्या सवयींचा प्रश्न खूप आहेत, म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत. वेगवेगळ्या समाजांमध्ये ते वेगवेगळे आहेत, सगळीकडे सारखे नाही आहेत. म्हणजे भारतामध्येच असा भाग आहे की जिथे पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे की भांडी धुण्याकरता कोरडी वाळू जी आहे त्यांनी चक्क भांडी घासली जातात आणि कोरड्या वाळूनी स्वच्छ केलेली आणि ज्याला वाळूचा कण चिकटलेलं नाही असं भांडं हे धुतलेलं भांडं म्हणून वापरलं जातं. आणि दुसरीकडे काल भरून ठेवलेलं पाणी आज शिळं झालं म्हणून ते फेकून देऊन नवीन भरणारं ही मंडळी भारतामध्ये आहे. त्यामुळे ह्या खूप टोकाच्या परिस्थितीमध्ये सवयी बदलणं, कार्यक्षमता वाढवण्याकरता त्या दृष्टीने त्या अलाइन करणं, म्हणजे तशा अंगी बाणवणं हा एक भाग आहे. ह्याच्यातला आणखीन एक भाग असा असतो की मुळात ह्याची जाणीवच होत नाही की आपली सवय चुकीची आहे. मग ती जाणीव करून देण्याकरता काही सार्वजनिक कार्यक्रम, आकाशवाणीसारख्या मुलाखती ह्या असतील. खरं म्हणजे शाळांच्या अभ्यासक्रमांमध्ये हे सगळं आहे, पण ते परत तेच आहे की माहिती आणि कृती यातलं अंतर जरा कमी करावं लागेल आपल्याला, आणि ते करण्याकरताच एक आठवण ही या निमित्ताने होईल. आणि दुसरं असं आहे की कशा करता काय दर्जाचं पाणी. तर आता असं आहे की गाडी धुण्यापासून ते स्वच्छतागृहामध्ये फ्लश करण्यापासून पिण्यापर्यंत सगळीकडे शुद्ध केलेलं आणि प्रचंड दुरून वाहून आणलेलं पाणीच वापरलं जातं की ज्याची गरज नसते. तर मग असं वेगवेगळ्या कामांकरता वेगवेगळ्या दर्जाचं पाणी, कारण पाण्यावरती खूप खर्च पण होत असतो. तर त्यामुळे मग असा जेव्हा विचार केला जातो तर त्यावेळेला मग लक्षात येतं की याच्यात सगळ्यांचा सहभाग वाढेल आणि अशा कृती जाणीवपूर्वक करणं, शोधणं, माहीत करून घेणं आणि त्या प्रत्यक्षात आणणं असं काम प्रत्येकाने करावं या निमित्ताने. पाण्याचा पुनर्वापर ज्याला आपण म्हणतो ते पण या अनुषंगाने होऊ शकेल. नक्कीच होऊ शकेल. असं आहे की पाणी एकदा वापरून संपवायची गोष्ट नाहीये, कारण त्याचे अनेक वापर आहेत. म्हणून म्हणजे साधं आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अशा पद्धत आहे की बाजल्यावर बसून आंघोळ करावी लागते, कारण पाण्याचं दुर्भिक्ष, आणि खाली एक मोठं गमेलं ठेवलेलं असतं आणि आंघोळीचं पाणी साबण न लावता आंघोळ केली जाते आणि ते पाणी अन्य कामांकरता वापरलं जातं, कपडे धुवायलाही वापरलं जातं, कारण इलाज नाहीये. म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणूनच पुनर्वापर पाहिजे असं नाही. तर पाण्याचा पुनर्वापर अनेक प्रकारे करू शकतो आपण. आणि दुसरं पुनर्नवीकरण सुद्धा, म्हणजे रिसायकल आणि रिन्यू या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर पुनर्नवीकरणही करायला पाहिजे. पाणी मिळवता यायला पाहिजे आपल्याला. त्याकरता निसर्गाच्या काही यंत्रणा आहेतच आणि त्या यंत्रणांमधून बरंचसं पाणी मिळवता येतं. जसं की जमिनीमध्ये अशुद्ध पाणी जरी मुरलं, म्हणजे ते घरगुती सांडपाणी असेल तरच हे लागू आहे, औद्योगिक पाण्याकरता नाही, पण घरगुती सांडपाणी मुरलं तर नैसर्गिक प्रक्रियेबद्दल काही काळाने आणि ठराविक अंतर वाहून गेल्यावर ते बरंचसं स्वच्छ होतं. पिण्या इतकं नाही तरी वापरण्या इतकं नक्की स्वच्छ होतं. पाणी वाहून न जाता मुरवणं हा एक साधा उपाय आहे की ज्याच्यामधून आपण पाण्याचा पुनर्वापर करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की पुनर्वापर म्हणजे वापरलेलं पाणी साठवून ठेवायचं आणि कशाला तरी वापरायचं, आणि मग असं अस्वच्छ पाणी साठवल्यामुळे त्याचा दर्जा घसरत जातो आणि मग अडचणी जास्त निर्माण होतात. खरं म्हणजे त्यातला महत्वाचा भाग हा आहे की हे सगळं विकेंद्रित व्हायला पाहिजे, म्हणजे ज्याने त्याने आपापल्या पाण्याचा विचार केला पाहिजे. व्यक्ती नाही तर किमान भारतासारख्या देशामध्ये कुटुंब हे एक घटक आहे, युनिट आहे, त्यांनी करायला पाहिजे. आणि त्यामुळे या आपल्या आपणच करायच्या गोष्टी आहेत, हे कधीतरी मान्य करावं लागेल. जसं आता आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये सहभाग आहे, तर घरगुती वापरासंदर्भात जर म्हटलं तर महिलांचा याच्याशी जास्ती संबंध येतो, तर त्या दृष्टीने महिलांना काय सांगाल? जिथे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे महिलांचा पाण्याशी असलेला संबंध जास्त आहे. जिथे पाण्याची मुबलकता आहे तर तिथे महिला आणि पुरुष यांच्या पाण्याशी असलेल्या नात्यामध्ये फार फरक नाहीये, आणि ते नातं असलेलं पाणी वापरणं एवढंच आहे. पण जसं पाणी कमी होत जातं तसं पाणी मिळवणे मोठा खटाटोप होतो. म्हणजे ते कुठून तरी भरून आणावं लागतं, विहिरीतून काढावं लागतं, दुरून आणावं लागतं, किंवा अगदी साधं म्हणजे दारात नळ असेल पण तो जर का दिवसातून अर्धा तास येत असेल तर ते अर्धा तास ती वेळ राखून ठेवून ते भरून ठेवावं लागतं. तर ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे आणि हे मान्य करायला पाहिजे की समाजाने हे काम महिलांवर सोडून दिले.
आणि बऱ्याचदा असं दिसतं की याच्यामध्ये लहान मुलींचा सहभाग जास्त आहे. ह्याचं कारण महिलांनाही कुठेतरी कामं आहेत, कामावर जायचंय, अन्य काही कारणं असतील, पण हे काम मुलींवर पडतात. दुर्दैवाने हे सगळ्या निर्णय प्रक्रियेमधला त्यांचा सहभाग अतिशय मर्यादित आहे. तर त्यामुळे पाण्यासंबंधीचे कोणतेही निर्णय म्हणजे पाणी वाचवण्यातले निर्णय याचा अर्थ फक्त सवयींमधलेच निर्णय असं नाही, पण जसं नळ पाणी योजना असेल, पाणी सोडण्याच्या वेळा असतील, तर ह्या सगळ्यामधला महिलांचा सहभाग वाढवणं. खरं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणंच म्हणजे यावर्षी ही थीम ठेवायचं कारण असं आहे की पाण्याविषयीच्या सर्व पातळीवरच्या निर्णयांमधला महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. हे एक टोक झालं. म्हणजे ग्रामसभेमध्ये महिलांनी पाणी योजनेचा जास्त आग्रह धरणं असेल किंवा पाणी जतन करण्याकरता, मग ते बंधारे बांधणं असेल, पर्जन्य जलसंचय असेल, याकरता जास्त खर्च करणे, तर तो खर्चही जास्त करणे, हा आग्रह धरणे. तर इथपासून ते आपल्या घरामधलं पाणी वापरतानाच्या सवयी आहेत. असं आहे की भारतासारख्या देशामध्ये वर्षातला 80-90 दिवस पाऊस पडतो आणि तेच पाणी आपण पुढे उरलेले 265-275 दिवस वापरतो. ते पाणी कुठे असतं? ते पाणी विहिरीत म्हणजे जमिनीत असतं, ते पाणी धरणात असतं, बहुतेक वेळेला आजकाल धरणात असतं. तर मग असं आहे की धरणामध्ये पाणी जर का 295 दिवसापूर्वीचं आहे आणि ते नळातून येतं आपल्याकडे, तर नळातनं आलं की ते ताजं आहे आणि धरणात असताना मात्र ते शिळं, मग तिथे शिळं नाही का होत? तिथे शिळं जर का होत नाही तर ते आपल्या बादलीत राहिलं की शिळं कसं होतं? त्यामुळे अशा म्हणजे काही धारणाच बदलायला पाहिजेत आपल्याला. रोज ताजं पाणी लागतं, तर हे पाणी मुळात शिळं नसतं. आपल्याला माहीत नसेल कदाचित, पण आपण बोरवेलनी जे पाणी काढतो त्याचं वय शोधून काढता येतं. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठा भूभाग असा आहे की जिथे बोरवेलनी 200 फूट 300 फुटावरचं पाणी काढतात आणि अनेक ठिकाणच्या बोरवेलच्या पाण्याचं वय तपासलं तर हे 2000 वर्ष 3000 वर्ष असं आहे. कारण जमिनीमध्ये बसाल्ट खडकामध्ये पाणी मुरायला खूप वेळ लागतो. तर आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आंघोळी करता ताजं पाणी विहिरीचा पंप लावून काढलं तर ते ताजं नाहीये, ते शेकडो हजारो वर्ष जुनं पाणी आपण उपसून अंगावर घेतो. तर ह्या धारणा म्हणजे ही जागृती असेल तर इथपासून ते मी म्हटलं जसं तंत्रज्ञान वापरता येतं आपल्याला. शेताला पाणी देण्याकरता स्प्रिंकलर्स वापरता येतील, फॉगर्स वापरता येतील. मुळात जमिनीवर आच्छादन असेल म्हणजे पाणी झाकून ठेवलं तर ते फक्त घरात झाकून ठेवायचं नाही, शेतातलं पाणी झाकून ठेवलं तर बाष्पीभवन कमी होतं, मग शेतीला सिंचनाची गरज कमी होते. ह्या सगळ्यामध्ये महिलांचाही सहभाग आहे, पुरुषांचाही सहभाग आहे. गोव्याच्या 70% किनारे आणि 90% खाड्या ज्या आहेत त्यामध्ये पर्यटन हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि पर्यटक पाण्यामध्ये आंघोळ करतात. तर ह्या सर्व किनाऱ्यांवरचं पाणी हे आंघोळी करता सुद्धा अस्वच्छ पाणी आहे. म्हणजे तिथे ई कोलायचं प्रमाण हे भारताचं जे काही प्रमाणित केलेलं मर्यादा आहेत म्हणजे स्टँडर्ड आहे त्याच्या दुप्पट तिप्पट आहे. आता ही परिस्थिती पर्यटनासारख्या हे पाणी हे फक्त घरातली पाणी एवढ्यापुरतं मर्यादित नाही. तर ह्याचं कारण अशी आहेत की सार्वजनिकपणे हे सगळं पाणी समुद्रात जात आहे आणि ह्याच पाण्यात लोक पर्यटक आंघोळ करतायत. तर इथपर्यंतचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्या पाण्याच्या सवयी ह्या रोज नळ सोडताना तो गरजेपुरता सोडणं म्हणजे लहान मुलांना किंवा ही खूप कॉमन झालंय की दात घासताना नळ चालू ठेवू नका. तर ह्या छोट्या गोष्टीपासून ते टेक्नॉलॉजी पासून एका प्रदेशाच्या प्रभावापर्यंत इथपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तर मग लोकांचा सहभाग आणि मग लक्षात येतं की जिथे पाण्याचा वापर आहे तिथे चांगल्या सवयी आहेत. म्हणजे ग्लास भरून न घेणं, हॉटेलमध्ये पाण्याचा ग्लासच प्रत्येक वेळेला न बदलणं किंवा माणूस भरायला आला म्हणून सगळा ग्लास न भरता गरज आहे तेवढाच भरायला सांगणं. इथपासून पाणी वापरताना सतत हे डोक्यात ठेवणं की मला हे वाचवायचंय आणि आहे म्हणून वापरतोय, ही सवयही बदलायला पाहिजे. म्हणजे ही काळजी फक्त दुर्भिक्ष असलेल्या भागातल्या लोकांनी नाही घ्यायची, तर ही काळजी जिथे उदंड पाणी आहे तिथल्याही लोकांनी घ्यायची. याचं कारण आज उदंड आहे, भविष्यात माहिती नाही आपल्याला काय असेल. बरोबर आहे. कोकणातील लोकांसाठी जलदिनाचं महत्त्व काय सांगता येईल? कोकणामध्ये तर जास्त महत्त्व आहे. याचं एक कारण असं आहे की कोकण हा मुबलक पाण्याचा प्रदेश आहे आणि त्यामुळे कोकणातल्या माणसांच्या सवयी ह्या पण मुबलक पाणी वापरण्याच्या सवयी आहेत. दुसरं, कोकणामध्ये असं झालंय की पूर्वी पाणी हे माणसाच्या श्रमानी किंवा प्राण्यांच्या श्रमानी म्हणजे रहाटाने काढलं जायचं आणि तेव्हा आपोआपच मर्यादित वापर होता. याचं कारण आपल्या श्रमांना मर्यादा होती. आता कोकणात म्हणजे आता हे दुर्मिळ नाही तर जवळपास नाहीसच झालंय आणि आता पंपानी पाणी उपसलं जातं. तर 1 मिनिट पंप चालला तर रहाटाने जेवढं पाणी काढायला तासभर लागेल तेवढं पाणी सहजपणे उपसलं जातं आणि त्यामुळे कोकणामधल्या पाण्याचा उपसा हा खूप वाढलाय. असं दिसतं आपल्याला की पूर्वी जिथे गवत होतं तिथे आता लोकांनी झाडं लावली. ती हाऊस म्हणून असेल काही असेल, पण सड्यावरती लोकांनी झाडं लावली, माड लावले. आता ज्या कातळामध्ये 3 गुंठ्यामध्ये एक विहीर खणायची आणि त्याच्यावर 2 माड
तर हे गणित न जुळणारं आहे. मुळात कोकण हा मुबलक पाण्याचा प्रदेश आहे, हा गैरसमज आहे. कोकण हा मर्यादित पाण्याचा प्रदेश आहे. याचं कारण असं आहे की कोकणामधली भूरचना अशी आहे की कोकणामध्ये हमखास पाणी आहे आणि हमखास पुनर्भरण आहे, पण त्याचे एकूण पाण्याची मात्रा जी आहे ती मात्र मर्यादित आहे. आणि हे आपण विसरलोय, कारण ते आता टेक्नॉलॉजीमुळे सहज उपलब्ध होते. तर थोडं ह्याची काळजी कोकणामध्ये घ्यायला पाहिजे. आणि कोकणातला दुसरा दोष असा आहे की पाण्याबरोबरमुळे फार पटकन माती वाहून जाते. म्हणजे कोकणातली माती जी आहे ही फार अस्थिर आहे, कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे चिकटपणा नाहीये. तर पाण्याचा गैरवापर झाला रे झाला की त्याचा प्रभाव मातीवरही पडतो. आणि माती आणि पाणी यांचं निसर्गातलं नातं फार म्हणजे सख्या बहीण भावंडासारखं आहे. तर त्यामुळे म्हणजे हे त्याचे दूरचे परिणाम आहेत की जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पावसाचं पाणी साठवणं किती उपयुक्त ठरतं सर, आणि ते नेमकं कशा पद्धतीने साठवायला हवं? पावसाचं पाणी साठवणं हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त असं आहे की ते कुठे साठवायचे, म्हणजे तो प्रदेश कसा आहे, त्या ठिकाणची वस्ती कशी आहे, वस्तीची घनता किंवा स्वरूप काय, ह्यावर थोडं ते त्याचं महत्त्व म्हणण्यापेक्षा ते किती शक्य आहे हे बदलतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शहरातलं एखादं अपार्टमेंट आहे आणि त्या अपार्टमेंटमधल्या लोकांनाही अतिशय प्रामाणिकपणे पाण्याबद्दल काहीतरी करायचं आणि त्यामुळे त्यांना पावसाचं पाणी साठवायचं, तर त्यांच्याकरता पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र वेगळं असेल. याचं एक कारण असं आहे की त्यांच्याकडे समजा विहीरच नसेल तर ते पाणी साठवण्याकरता मेथड काय असणार, हा एक प्रश्न आहे. दुसरं असं आहे की पावसाचं पाणी साठवायचं ह्याचे 2-3 पद्धती आहेत. एक मी म्हटलं तसं अपार्टमेंट मधले किंवा कुठलेही एखाद्या प्लॉट मध्ये घर बंगला बांधून राहिलेले लोक आहेत, तर अशा लोकांकरता एक सोपी पद्धत असते म्हणजे साठवणुकीची टाकी तयार करायची. तर बाजारामध्ये कुठल्याही कंपनीची आपण प्लास्टिकची टाकी म्हणजे PU टाकी ज्याला म्हणतात ती घ्यायला गेलो तर ती साधारणपणे 6 रुपये लिटरनी पडते. तर 6 रुपये लिटर या किमतीने पाणी साठवणं हे थोडं महाग आहे. म्हणजे तुम्हाला 10,000 लिटर पाणी साठवायचं असेल तर तुम्हाला 60,000 रुपये गुंतवायला पाहिजे. पण मग याला पर्यायी तंत्रज्ञान आहे. म्हणजे जसं फेरो सिमेंट नावाचं तंत्रज्ञान आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था मोफत मार्गदर्शन करतात. कोकणात तर खूप करतायत. म्हणजे त्यांची इच्छा आहे की कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये हे व्हावं. तर फेरो सिमेंट नावाची टेक्नॉलॉजी आहे ज्याने तुम्ही साधारणपणे 2.5-3 रुपये लिटरने हे पाणी साठवू शकता. तर मग तुमचा खर्च आवाक्यात येईल आणि मग तुम्हाला तेवढी साठवणीची टाकी बांधावी लागेल, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठवायचं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वापरायचं. याच्यामध्ये फायदा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला कुठे आहात याचा काही संबंध नाही. सुदैवाने कोकणामध्ये 3000 मिलीमीटर पाऊस, कितीही वाईट पाऊस कमी पाऊस पडला तरी 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. याचा अर्थ तुमच्या जमिनीवरती 1 स्क्वेअर मीटर वरती तुम्हाला हजारो लिटर पाणी मिळतं. म्हणजे 3000 लिटर पाणी मिळतं. त्यातलं 1000 लिटर पाणी तुम्ही साठवा, 2000 निसर्गाकरता सोडून द्या. म्हणजे थोडक्यात टाकी बांधली तर पाती भरेल का नाही ही शंका नाहीये, ती नक्की भरेल आणि ती नुसती झाकण उघडून ठेवलं तरी भरेल. तर ही एक स्टँडर्ड मेथड आहे, ही कुठेही वापरता येते. ह्याच्यातला दोष असा आहे की एक तर ह्याला खर्च आहे आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जमिनीवरची जागा जाते. म्हणजे तुम्हाला तेवढी मोकळी जागा सोडावी लागते, हा यातला दोष आहे. दुसरी पद्धत आहे की आपण जमिनीतच ते मुरवायचं. आता तुमची विहीर असेल आणि तुमच्या विहिरी भोवती पाणी मुरून विहिरीत येईल अशी रचना केली, म्हणजे चर काढला आणि तो एका ठराविक प्रकारे आकाराच्या खडकांनी भरत गेलो आणि त्याच्यामध्ये आजूबाजूचं सगळं पाणी मुरेल असं पाहिलं तर आपल्या विहिरीचं पाणी वाढतं, नक्की वाढतं. आणि हे प्रयोग झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. मर्यादा अशी असते की ते तुम्हाला म्हणजे समजा कोकणामध्ये साधारण 360 दिवसांपैकी एक 60 ते 90 दिवस पाण्याची अडचण असते. म्हणजे सड्यावरच्या विहिरींमध्ये तेवढी अडचण असते. मग ते 60 ते 90 दिवसाची अडचण या पद्धतीने काम केलं तर ती 30 दिवसावर येईल. म्हणजे तुमचं विहिरीचं पाणी 60 दिवसांपुरतं वाढलं तर ठीक आहे, तेवढा तरी फायदा झाला. ही स्वस्त पद्धत आहे आणि म्हटलं तर घरच्या घरी करण्यासारखी पद्धत आहे. पण ह्याच्यातली अडचण अशी आहे की तुमच्याकडे काहीतरी विहीर नावाची गोष्ट लागते तरच हे शक्य आहे. तिसरा भाग असा आहे की आपण स्वतः करताच का मुरवावं, म्हणजे थोडं जगाचा विचार का करू नये किंवा निसर्गाचा विचार का करू नये. तर त्याच्यामुळे असं आहे की तुम्ही पाणी शोषखड्डा काढून मुरवावं आणि ज्या कोणाच्या विहिरीला लागेल त्याच्या लागेल, माझ्या लागेल. आता मुख्य अडचण काय होते, लोक म्हणतात की मी पाणी मुरवलं तर माझ्याच विहिरीला लागेल का याची खात्री देता का. कोकणातल्या खडकांची परिस्थिती अशी आहे की हे नाही सांगतायत की तुम्ही पाणी मुरवलं की तुमच्याच विहिरीत जाईल. पण थोडं असं आहे की एखाद्या परिसरातल्या सगळ्यांनी पाणी मुरवलं तर ते सगळ्यांना मिळून मिळणार आहे आणि त्यामुळे या तिन्हीपैकी कुठल्याही एका पद्धतीने आपण भूजल साठवण करू शकतो. विहीर हा फुकटात मिळालेला साठवणीचा आपल्याकडे असलेला सोर्स आहे, त्यामुळे त्याच्यात पाणी मुरवा. दुसरं म्हणजे
जमिनी की जी निसर्गानेच आपल्याला साठवणुकीकरता एक व्यवस्था केलेली आहे त्याच्यात मुरवा, नाही तर टाकी बांधा. पण भूजल पुनर्भरण किंवा पर्जन्य जल साठवण हे कोकणामध्ये शाश्वत पद्धत आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात नाही, कारण पाऊसच 1000 मिलीमीटर पडला तर तुमची टाकी भरेल का नाही याची खात्री देता येत नाही. आपल्याला ते वरदान आहे की आपण नक्की पाणी साठवू शकतो. सर, भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात? खरं म्हणजे आतापर्यंत आपण जे सगळं बघितलं ते केलं तर पाणी टंचाई व्हायची शक्यता कमी आहे. साधी गोष्ट अशी आहे की परंपरागत जे शहाणपण आहे की एखादी गोष्ट आहे म्हणून वापरलीच पाहिजे असं नाही, तर ते करणं म्हणजे पाण्याचा सजगपणे वापर करणं, कमीत कमी वापर करणं आणि पाणी कमावणे. म्हणजे आपण पाणी वापरणे हा शब्द वापरतो, पण पाणी कमावण्याकरता काही खर्च पैशाच्या रूपातच नाही, श्रम म्हणून वेळ म्हणून दिला तर भविष्यामध्ये हे होणार नाही. याचं कारण आपल्याला खात्रीलायक पाऊस आहे. प्रश्न असा आहे की पावसाचं पाणी टिकवणे आणि किती दिवस टिकवायचं आहे, तर साधारणपणे 275 दिवस टिकवणे एवढीच व्यवस्था आहे, कारण परत पाऊस पडणारच आहे. तर कोकणाकरता हे सोपं आहे. फक्त हे करण्याकरता आपल्याला माणसांना माहिती द्यावी लागेल. गरज पडली तर थोडं तंत्रज्ञानाचं सहाय्य म्हणजे मदत काय करा हे नेमकं सांगावं लागेल. सरसकट सगळ्या गोष्टी सगळीकडे चालत नाहीत आणि आपल्या सवयी बदला हे वारंवार सांगावं लागेल. आर्थिक भाग खरं म्हणजे अगदी थोडा आहे ह्याच्यामधला, पण सवयींचा भागच जास्त आहे. वृत्ती तर आहेच, म्हणजे पाणी वाचवणं ही ॲटिट्यूड आजकालचा जो शब्द आहे तर तो फार वाईट प्रकारे वापरतात शब्द, पण पाणी वापरणं ही तुमची ॲटिट्यूड असली पाहिजे, वृत्ती असली पाहिजे. आणि मग साध्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पाणी असणं हे जीवन आहे आपण म्हणतो, पण पाणी हे सबलीकरणाचं एक साधन आहे. म्हणजे वॉटर इज एम्पॉवरमेंट. ज्याच्याकडे पाणी असतं ना त्याला पर्याय असतात जगण्याकरता, श्रीमंत होण्याकरता, काहीतरी वेगळं करून बघण्याकरता. सारी गोष्ट आहे की आपल्या आनंदाकरता वेळ घालवण्याकरता. म्हणजे पाणी आणण्यात वेळच गेला नाही तर तो जो वेळ आहे तो कशाही करता आपण वापरू शकतो. त्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे, सबलीकरण. या वर्षीची 3 घोषवाक्य आहेत. त्यातलं पहिलं घोषवाक्य हे आहे की पाणी हे सबलीकरणाचं साधन आहे. दुसरं असं आहे की वॉटर ब्रिंग्स इक्वॅलिटी. म्हणजे जिथे पाणी असतं तिथे समानता नांदते. याचं कारण असं आहे की तिथे म्हणजे पाणी कोणी आणायचं आणि कशाकरता वापरायचं हा भेदभाव नाही. तर वॉटर ब्रिंग्स इक्वॅलिटी, आणि ही फक्त स्त्री पुरुष समानता इतक्या कोत्या बुद्धीने बघायचं गरज नाही. समाजामध्ये गावामध्ये सगळ्यांना मुबलक पाणी असेल तर गावामधली समानता वाढते. आर्थिक समानता असेल, सामाजिक समानता असेल, ती नक्की वाढते. त्यामुळे हे दुसरं आहे. आणि शेवटचं वाक्य जे आहे यातलं ते असं आहे की पाणी हा एक मानवाधिकार आहे. म्हणजे आपण मानवाधिकारांच्या इतर गोष्टींबद्दल बोलतो, पण तो मानवाधिकार आहे. आणि मग यावर्षीचं घोषवाक्य किंवा यावर्षीच्या थीमचा विचार केला तर त्याचं नेतृत्व कोणी करावं, तर मग ते महिलांनी करावं, कारण त्या पाण्याशी जास्त जोडलेल्या आहेत. तर असं आपल्याला या जलदिनाच्या निमित्ताने म्हणता येईल. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने जलसाक्षरता किंवा आत्ता म्हणालात तसं की कसा वापर व्हायला हवाय या संदर्भात अतिशय चांगली माहिती दिलीत. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.